मच्छीमारांनी 2 दिवसापासून मच्छीमारी बंद केली आणि त्याचा फटका इंदापुरातील व्यावसायिकांना बसला आहे. त्यावर काय सांगाल? नाही, वास्तविक पाहता इंदापूर तालुक्यामध्ये जे उजनी धरण आहे, त्या उजनी धरणामध्ये पारंपरिक भुई समाज हा त्यांची हातावरची पोट आहेत आणि ते मत्स्य व्यवसाय करतात. आता त्यांच्यावर जे काही संकट आता आलेलं आहे, ते खरं म्हणजे संकट त्यांच्या जीवनमरणाशी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं माझी राज्य सरकारला विनंती राहणार आहे, की पारंपरिक पद्धतीनं जो मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे, विशेषतः उजनीच्या बॅकवॉटरमध्ये, तो आपण त्याला कुठल्या प्रकारचा बाधा येऊ नये. मी ह्या राज्याचा पणन मंत्री असताना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिलं मत्स्य मार्केट आणि जवळजवळ 8 कोटी रुपयाची योजना माझ्याच काळात, त्याच्यात 4 कोटी रुपये अनुदान हे कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरला मी पणन मंत्री असताना आणली. त्याचा फायदा आज 15-20 लाख रुपयेचा माशाचा निलाव तिथं होतो आणि रोजीरोटीचा प्रश्न आज त्या सेंटरमुळं त्या लोकांचा निर्माण झालेला आहे. तर मला वाटतं की त्याच्यात कुठल्या प्रकारची बाधा येऊ नये. सरकारने ताबडतोब लक्ष घालून त्यांचा व्यवसाय चालू ठेवावा. या टेंडरला मच्छीमारांकडून जोरदारपणे विरोध दर्शवला जातोय, मात्र पण सरकारकडून अद्याप कोणतीही दखल घेतली जात नाही. नाही, आता ते ही टेंडर मी पण बघितलं ते. त्याच्यामध्ये त्यांनी काही माहिती मागवलेली आहे. पण ते सगळं करत असताना जरूर ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी संबंधित मंत्र्यांना पण भेटणार आहे आणि आमचा ह्या मच्छीमारी लोकांच्या संदर्भातला आमचा पाठिंबा त्यांना आहे. त्यातली बरीच लोकं मलाही भेटली, त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन मी संबंधित मंत्र्यांच्याकडे पाठवलेलं आहे. पण ही हातावरची पोटं असणारा गरीब वर्ग आहे आणि मला वाटतं की त्यांना दुसरं काही साधन नाही, कारण त्यांचा पारंपरिक हा व्यवसाय आहे. शेवटी आपण रोजगार निर्माण देणं आपलं काम आहे. हातातला रोजगार काढून घेणं हे सरकारचं काम नाही. ते लक्ष घालून करावं असं मला वाटतं. मच्छीमारांकडून कृषी मंत्र्यांची भेट घेतली, पण अद्याप कोणताही कृषी मंत्र्यांनी त्यावर तोडगा काढला नाही. मात्र कृषी मंत्री म्हणतात की उजनी धरणात मच्छी बीज मोठ्या प्रमाणात सोडला आहे. नाही, ते आता त्यांना भेटले का नाही भेटले मला काही माहीत नाही. मला असं वाटतं की ते आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय काढावा आणि हे टेंडर जे निघालेलं आहे, त्या टेंडरच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे, त्याच्यात नेमकं कोण हे करणार आहे, हे टेंडर सगळं अख्ख्या उजनी धरणाचंच माश्याचं काढलं आहे. कारण हा फक्त इंदापूर तालुक्यातल्या मच्छीमाराचा प्रश्न नाही आहे. दौंड तालुका आहे, करमाळा तालुका आहे, माढा तालुका आहे, कर्जत तालुका आहे. ह्या सगळ्याच मतदारसंघातल्या लोकांचा प्रश्न आहे. त्यामुळं मी त्यांच्याशी पण बोलणार आहे आणि त्यांना पण सांगणार आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय काढा आणि ह्याच्यातली जी काही संभ्रम अवस्था आहे ती दूर करा. साखरेचा तुटवडा नाही. साखरेच्या बाबतीमध्ये आता जेवढी साखर आपल्याला नवीन साखर बाजारात येईपर्यंत जी आवश्यक आहे तेवढी साखर आता उपलब्ध आहे. परंतु हे काही कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातोय का काय, अशी एक शंका आता आम्हाला यायला लागलेली आहे. आणि अचानकपणे हे जे काही दर वाढायला लागले, म्हणजे आता एकतर आमच्याकडे साखर शिल्लक नाही. आम्ही 80% सगळ्या साखर कारखान्यांनी साखर 3600-3700 रुपयांनी बाजारात विकली आणि आता मात्र 47-48 रुपये साखरेचे दर झाले. तर मला वाटतं ह्याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे की नैसर्गिक साखरेची दरवाढ आहे का कृत्रिम दरवाढ आहे, का हा कोणाचा तरी फायदा करण्यासाठी काय ठराविक लोकांनी दरवाढ केली का, याबद्दल सुद्धा सरकारने गांभीर्याने लक्ष घालावं. आणि त्यासाठी आम्ही एक जॉईंट प्रेस स्टेटमेंट पण नॅशनल फेडरेशन आणि इस्माच्या मार्फत दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.